ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंदगड तालुक्यात वन्य प्राणी शिकार टोळीचा पर्दाफाश, वन विभागाची धडक कारवाई, शस्त्र साठ्यासह 5.21 लाखाचा मुद्देमाल जप्त। चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण परिसरात वन्य प्राण्यांची अवैध शिकार करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळी विरोधात वन विभागाने मोठी व धाडसी कारवाई करत शिकारी साहित्याचा मोठा साठा जप्त केला आहे। या थरारक कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून वन्य प्राणी शिकारी विरोधात वन विभागाच्या कणखर भूमिकेचं पुन्हा एकदा दर्शन घडलं आहे। 12 डिसेंबर 2025 रोजी रात्री कानूर खुर्द येथील सडे गुडवळे गावच्या हद्दीतील घटप्रभा धरण क्षेत्राजवळ वन विभागाचे पथक रात्रगस्त करत होतं। दिनांक 13 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास 12:30 वाजता पांढऱ्या रंगाची शेवरलेट बीट MH15 EB 8938 आणि पाठोपाठ ब्राऊन रंगाची रेनॉल्ट डस्टर MS04 GE 0938 ही दोन वाहने संशयास्पदरित्या धरण परिसरात दाखल झाली। वन विभागाच्या पथकाने तपासणीसाठी वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला असता पळ काढला। वन विभागाच्या पथकाने सडे गुडवळे ते बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुमारे 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला। दरम्यान सडे गुडवळे गावच्या हद्दीतील जवळी होळ या ठिकाणी रेनॉल्ट डस्टर कार शेतात घुसली। मात्र कारमधील इसम अंधाराचा फायदा घेत बंदूक घेऊन ऊस शेतात फरार झाला। आरोपींकडे बंदूक असल्याने तसेच अंधार व उंच उसामुळे त्यांना पकडणं शक्य झालं नाही। त्यानंतर वन विभागाने रस्त्याकडेला अडकलेल्या रेनॉल्ट डस्टर कारची तपासणी केली असता बंदुकीची रिकामी केस, 4 जिवंत काडतुसे, मोठा सर्च लाईट, वायर, पाठीवरील बॅग, दोरी, सुऱ्या, सत्तूर, कटर, धारदार हत्यारे, मोबाईल फोन, हातमोजे असा मोठा शिकारी साहित्याचा साठा आढळून आला। या सर्व मुद्देमालासह संबंधित कार जप्त करण्यात आली असून एकूण मालमत्ता किंमत 5,21,115 रुपये इतकी आहे। तपासादरम्यान एकूण 11 आरोपींची सहभाग निष्पन्न झाला आहे। निष्पन्न झालेल्या आरोपींमध्ये लखन शिवाजी हेगडे राहणार मानगाववाडी तालुका हातकणंगले, दिगंबर पांडुरंग अनुगडे, तुकाराम महादेव अमृसकर दोघे राहणार कानूर खुर्द तालुका चंदगड, अनवर इब्राहिम पटेल, इरशाद नधाब, बबलू नधाब, दाऊद अजीज नधाब, शाब्बीर दस्तगीर जमादार, अक्षय हेगडे, रियाज दस्तगीर जमादार सर्व राहणार दानोळी तालुका हातकणंगले, अमीन रहीम बक्ष मुजावर राहणार गंजीमाळ मानेनगर रुकडी तालुका हातकणंगले असे आहेत। यापैकी तुकाराम अमृसकर, रियाज जमादार व अमीन मुजावर यांना 14 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली। त्यांना 19 डिसेंबर पर्यंत वन कोठडी सुनावली आहे। उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी 3 विशेष पथके तयार करण्यात आली असून उपवन संरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वन संरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।